बारामतीमध्ये जे निकाल आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनीची जीत आपल्याला दिसतोय आणि माझी हार दिसतोय. तरी पण हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. माझी जीत त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी मी स्वतःचा पर्चा अवैध केला होता. क्योंकि माझा पर्चा पण अवैध करण्याचा प्रयत्न तिथे सुरू होता, पण पर्चा वैध झाला. माझे कार्यकर्ता तिकडचे होते, त्यांचा मी खूप खूप आभार मानते. आणि मी सुनेत्रा वहिनीला लाख लाख शुभेच्छा देऊन अशी आशा व्यक्त करते, जे महाराष्ट्रामध्ये पुढे तुम्ही महिलांच्यासाठी काम करणार आणि जे आज महाराष्ट्रामध्ये आज महिलांवरती इतका अत्याचार होतोय. 4 वर्षाची मुलगीपासून आज 60 वर्षाची बुढी महिला पण इथे सुरक्षित नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही काम करताल अशी अपेक्षा ठेवते. आणि सगळे अगोदर अजितदादाला तुम्ही न्याय मिळवून देतात अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आणि आज मी असंच विचार केला होता की जरी मी नाही जिंकली बारामतीमध्ये, तरी कोणी जरी तिकडचे जे लोकल लोक बी उभे होते, जरी ते उभे आहे, ते जरी जिंकले, तो लोकांना काहीतरी परिवर्तन करण्याची एक नवीन संधी मिळू शकते लोकांचे मतातून. तो त्याच्यासाठी आमचा एक प्रयत्न होता, पण सगळ्यांनी माघार घेतली, सगळ्यांनी पाठिंबा दिला. मी पाठिंबा न देता मी निवडणूक लढली. मला 1 मत मिळेल की 1 लाख मत मिळेल, मी लोकांचे मतदानाच्या, लोकांचे, जनताचे कौलचा मी आदर करते आणि धन्यवाद मानते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.